नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। वि स खांडेकर लिखित ययाती या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की दैत्यगुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी व वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठा यांच्यामध्ये एकमेकींच्या मस्तराने वाद होतो। त्यात शर्मिष्ठा देवयानीचा अपमान करते। त्यामुळे देवयानी चिडून आपल्या वडिलांकडे जाण्यासाठी धावत सुटते। आता आपण पुढे पाहूयात। तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। शर्मिष्ठा माझ्या मागून धावू लागली। तिच्या सख्याही तिच्या मागून पळत येत असाव्यात। त्यांच्या पावलांची चाहूल मला ऐकू येत होती, पण मी एकदा सुद्धा मागे वळून पाहिले नाही। ही उर्मट गर्विष्ठ शर्मिष्ठा माझ्यापुढे नाक घासत आली तरी तिला क्षमा करणार नाही मी, असे मी मनाशी घोकीत होते। पण थोड्या वेळात माझा वेग मंदावला। शर्मिष्ठा आता आपल्याला गाठणार याची जाणीव मला झाली। मगाशी पोहताना तिने माझा पराभव केला होता, आता धावतानाही छे, प्राण गेला तरी काही हरकत नाही, पण तिच्या हाती लागायचे नाही असे मी मनात म्हणत होते। पण हे साधायचे कसे हे मला कळेना। मी वळून पाहिले। माझ्यात आणि शर्मिष्ठात फार थोडे अंतर उरले होते। आता धावून काही उपयोग नव्हता। मी इकडे तिकडे पाहिले। पलीकडेच एक सुंदर रुंद तोंडाची लतातृष्णांनी आच्छादलेली विहीर दिसली। तिच्यात किती पाणी होते कोणास ठाऊक। मी तिच्या काठावर जाऊन उभी राहिले। शर्मिष्ठा माझ्याजवळ आली। गयावया करीत माझा हात धरू लागली। तिचा हात ताडकन झिडकारून मी म्हटले, तू राजकन्या आहेस, मी भिक्षुकाची मुलगी आहे। मी तुझ्या दारात भीक मागायला यायचं होय ना, मग आता कशाला? तिचे शब्द ऐकू आले, देवयानी, मी माझ्यातल्या हरणीची जागा वाघिणीने घेतली। मी चवताळून वळले आणि तिच्या अंगावरले वस्त्र खसकन ओढीत म्हणाले, माझं वस्त्र नेसून माझा अपमान करतेस? माझ्या वडिलांच्या जीवावर जगून त्यांना भिक्षुक म्हणतेस? सोड सोड ते वस्त्र, माझं वस्त्र दे मला। अगं पण, असे काहीतरी म्हणत होती ती। ते वस्त्र एकदम सुटून खाली पडले असे भय तिला वाटत असावे। मी ते ओढीत किंचाळले, सोड सोड ते, सोडतेस की नाही? पुढल्या 5-10 क्षणात मी काय बोलले आणि काय केले, शर्मिष्ठा काय बोलली आणि तिने काय केले ते माझे मलाच आठवत नाही। एकदम अगं आई ग अशी किंकाळी मला ऐकू आली। ती शर्मिष्ठाची होती? मी तिला विहिरीत ढकलले होते? छे, ती किंकाळी माझीच होती। त्या चांडाळणीने मला विहिरीत ढकलून दिले होते। मध्ये किती वेळ लोटला कुणास ठाऊक। मी तृणपर्ण्यांनी आच्छादलेल्या विहिरीत पडले होते। छे, आपल्या शर्मिष्ठेने विहिरीत ढकलून दिले आहे ही जाणीव ज्या क्षणी मला झाली त्यावेळी मी पाण्यात उभी होते। विहीर खूप खोल होती, पण तिच्यात कंबरभरच पाणी होते। आड रानातील विहीर ती। वेलींनी तिचे तोंड अर्धवट झाकून टाकले होते। आत नीट दिसत नव्हते। त्या ओसाड विहिरीत नाना प्रकारचे भयंकर साप वस्ती करून असतील। कुणीतरी उडी मारल्यावर आवाज झाला। माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला। शेवटी जीव मुठीत घेऊन मी तो आवाज त्या बाजूने आला त्या बाजूने निरखून पाहिले। ती एक बेंडकुळी होती। मी मोठ्याने ओरडले, अहो, कुणीतरी मला बाहेर काढा। एकदा, दोनदा, तीनदा ओरडले मी। थोडा वेळ थांबून पुन्हा ओरडले, देवयानी विहिरीत पडली आहे, शुक्राचार्यांची कन्या देवयानी विहिरीत पडली आहे। मी आशेने वर पाहिले। कुणी आत पाहिले नाही। कुणीही विहिरीकडे फिरकले नाही। मला विहिरीत ढकलून देऊन शर्मिष्ठा मैत्रिणींसह नगराकडे निघून गेली असावी। ती एक उरफाट्या काळजीची आहे, पण इतर मुलींनी काही माणुसकी दाखवावी की नाही? आपली मैत्रीण विहिरीत पडली, ती जिवंत आहे की नाही हे न पाहता त्या खुशाल चालत्या झाल्या। माझे मन जळत होते, पण विहिरीतल्या त्या उपसा नसलेल्या गारगार पाण्यात उभे राहावे लागल्यामुळे शरीर कुडकुडत होते। मनात एकीकडे सुडाची आग पेटली होती, दुसरीकडे भीतीचा काळ उदाटत होता। मी पुन्हा पुन्हा ओरडले, पण त्या निर्जन अरण्यात माझ्या हाका कोण ऐकणार? मी अशीच कुडकुडत उभी राहणार, थोड्या वेळाने बेशुद्ध पडणार आणि मग
त्या पाण्यात बुडून मरणार असे मला वाटू लागले. ही कल्पना मनात येताच मी एखाद्या लहान मुलीसारखी ओक्साबोक्शी रडू लागले. मध्येच माझ्या कानांवर शब्द आले, आत कोण आहे? दुष्ट, उर्मट, शर्मिष्ठा, चोंबडेपणा करायला पुन्हा आलीस वाटतं. मी एकदम रडायची थांबले. मात्र त्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. विहिरीच्या काठावर उभे राहून तिच्या तोंडावरल्या वेली हातांनी दूर करीत आत वाकून कुणीतरी विचारत होते, कोण आहे आत? तो आवाज पुरुषाचा होता. बाबांचा? छे. ऋषपर्वा महाराजांचा? आवाज निश्चित पुरुषाचा होता, पण काही केल्या तो ओळखीचा वाटेना. मी आतून विचारले, कोण बोलतं हे? ययाती. मी स्वप्नात तर नव्हते ना? मोठ्या उत्सुकतेने मी प्रश्न केला. हस्तिनापूरचे महाराज ययाती? होय, हस्तिनापूरचा राजा ययाती आहे मी. शिकारीच्या नादात खूप लांब आलो या अरण्यात. तहान फार लागली होती म्हणून रथ पलीकडे उभा करून आम्ही पाणी शोधू लागलो. माझा सारथी दुसऱ्या बाजूला गेला. दुरून विहिरीसारखं काही दिसलं म्हणून मी इकडे आलो. ते जाऊ दे, तुम्ही कोण? तुम्ही नाही, तू. म्हणजे? ते मग सांगेन मी. महाराजांनी आधी वर काढावं मला. मी थंडीनं कुरकुरते. पण या विहिरीत तुम्ही उतरणार कसे बाई? वरून प्रथम हास्यध्वनी आणि त्याच्या मागोमाग गोड शब्द आले. ययाती लहानपणी धनुर्विद्या शिकला आहे. तिच्यातले चमत्कार सुद्धा. वेदमंत्रांसारखे काही शब्द मला ऐकू आले. त्यांच्या पाठोपाठ पाण्यात काहीतरी पडल्यासारखे वाटले. भराभर तरंग उठू लागले. पुढल्या क्षणी एक कमळात मी उभी आहे असा मला भास झाला. संजीवनी विद्येसारखा धनुर्विद्येतला चमत्कार होता तो. वर येता येता मी पाहिले. बाणांचा कमळासारखा एक पाळणा बनविला होता. त्यात उभी राहून मी वर येत होते. ते कमळ विहिरीच्या तोंडाशी येऊन थांबले. मी समोर उभ्या असलेल्या ययाती महाराजांकडे निरखून पाहिले. कस सोडला तर इतका देखणा पुरुष कधीच पाहिला नव्हता मी. राजवस्त्रांना त्याचा रुबाबदार देह शोभा आणत होता आणि मला वाटले पुरुषांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळेपेक्षा रत्नहारच अधिक चांगला दिसतो. महाराज माझ्याकडे टक लावून पाहत होते. हे लक्षात येताच मी लाजले. खाली मान घालून पाहू लागले. माझे ओले वस्त्र अंगाला कसे चिकटून बसले होते. नकळत ते माझे सौंदर्य वाढवित होते. शर्मिष्ठेने मला विहिरीत ढकलून देऊन माझ्यावर केवढा उपकार केला होता. मी ओलेती नसते तर एवढ्या पराक्रमी आणि ऐश्वर्य संपन्न राजाच्या डोळ्यात दृष्टीभेदीच्या पहिल्या क्षणी भरले असते की नाही. मी खाली पाहतच उभी होते. या अप्सरेचं नाव कळेल का आम्हाला? मी अप्सरा नाही. म्हणजे पृथ्वी तलावर इतकी सुंदर स्त्री? माझ्या सौंदर्याने महाराजांचे मन जिंकले होते. त्या सौंदर्याच्या पारड्यात आणखी वजन टाकायला हवे होते. किंचित मान वर करून महाराजांकडे एक कटाक्ष टाकीत आणि पुन्हा खाली पाहत मी म्हटले, मी शुक्राचार्यांची मुलगी देवयानी. शुक्राचार्यांची? दैत्यगुरु शुक्राचार्यांची मुलगी? हो. मी तुमच्या तुझ्या म्हणा. महाराज हसून म्हणाले, मी आज थोडासा शुक्राचार्यांच्या उपयोगी पडलो. माझे मृगाचे सारे श्रम सफल झाले. पण आणखी थोडे श्रम देणार आहे मी आपल्याला. ते मोठ्या आनंदाने स्वीकार करेल मी. मी बाहेर कशी येऊ? म्हणजे मला भय वाटतंय. बाहेर येता येता पाय चुकून मी पुन्हा विहिरीत पडले तर? मी तुला पुन्हा वर काढीन. मग मी पुन्हा पडेन आणि मी तुला पुन्हा पुन्हा वर काढीन. आम्ही दोघेही हसू लागलो. हसता हसता हळूच मान वर करून मी पाहिले. ओल्या वस्त्रामुळे अधिकच सुंदर दिसणाऱ्या माझ्या आकृतीवर त्यांचे डोळे खिळले होते. मी हळूच उजवा हात पुढे केला. महाराजांनी आपल्या उजव्या हातात तो घेतला. मी बाहेर काठावर आले. ते माझा हात सोडू लागले. मी पायाच्या नखांनी जमीन उकरीत म्हटले, असा नाही सोडता येणार माझा हात आता. आपण पाणी ग्रहण केले माझं. ते चपापून म्हणाले, हे कसं शक्य आहे? तू ब्राह्मण कन्या, मी क्षत्रिय राजकुमार. असला विवाह? असले अनेक विवाह पूर्वी झाले आहेत महाराज. लोपमुद्रेचं उदाहरण? छे.
मी हसून म्हटले, महाराज, मी आपली राणी व्हावं अशी दैवाची इच्छा आहे. नाहीतर आज या अरण्यात आपण येणं कशाला झालं असतं. आपण नेमकं याच विहिरीजवळ कसे आला? पूर्वजन्माच्या ऋणानुबंध वाचून का अशा गोष्टी घडून येतात का? पण सुंदरी, पण नाही नि बिन नाही. महाराज, आपलं दर्शन झालं त्या क्षणी आपल्या चरणी माझं हृदय मी अर्पण केले. आपण त्याचा स्वीकार करा, नाहीतर धिक्कार करा. आपण मला आपले म्हटलं नाही तर हिमालयाच्या कुठल्याही गुहेत मी जाईन अन तिथं आपल्या नावाची जपमाळ घेऊन उरलेलं आयुष्य काढीन. परपुरुषाच्या स्वप्नात सुद्धा स्पर्श न झालेली माझ्यासारखी कुमारिका केवळ एका क्षणाकरिता कुणाच्या हातात हात देईल का? पण देवयानी, तुझे वडील त्रिभुवनाला पूज्य असलेले ऋषी आहेत. त्यांना हे आवडलं नाही तर? ती काळजी आपल्याला बोलता बोलता आठवण होऊन मी मध्येच थांबले आणि म्हणाले, किती वेडी आहे मी. आपल्याला तहान लागली होती हे विसरूनच गेले. जवळपास कुठंतरी चांगलं पाणी. माझ्याकडे लोभस दृष्टीने पाहत ते उद्गारले, तुझ्याकडे पाहता पाहता तहान भूक सारं विसरून गेलो मी. सुंदर हरणीची शिकार करायला आलो होतो मी, पण घडलं अगदी उलटं. तिनंच माझी शिकार केली. मी हसले, लाजले. खाली पाहत मी मनाशी म्हटले, बाबांसारख्या ऋषींनी नुसती तपश्चर्या करावी, जग कशावर चालतं याची त्यांना कुठे कल्पना आहे. काल रात्री बाबा लग्नाची इतकी काळजी करीत होते. आता देवयानी म्हणून नव्हे तर हस्तिनापूरची महाराणी म्हणून मी जेव्हा त्यांच्या पाया पडेन तेव्हा त्यांची मुद्रा कशी बघण्यासारखी होईल. तो कपटी कचही आज हवा होता इथं. त्याच्यावर मी घेतलेला हा सूड पाहून त्याचा असा जळफळाट झाला असता. खरंच सूडसुद्धा किती सुंदर असू शकतो. रथातून नगराकडे जावे आणि हे सर्व बाबांच्या कानावर घालावे असे महाराज म्हणत होते. पण राजकन्या म्हणून शर्मिष्ठा जिथे अजून मिरवीत होती तिथे पाऊल टाकायची माझी इच्छा नव्हती. तिने माझा अक्षम्य अपमान केला होता. बाबांचा असह्य अधिक्षेप केला होता. महर्षीला भिक्षुक म्हटले होते तिने. मी भिक्षुकाची मुलगी नाही, हस्तिनापूरची महाराणी आहे हे तिला ऐकवायची फार इच्छा होती मला. पण तेवढ्याने तिचा सूड घेतल्यासारखे कसे होईल. तिचा अपराध मोठा होता. जसा अपराध तसा दंड. शर्मिष्ठेला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा झाल्याशिवाय नगरात पाऊल टाकायचे नाही असा मी निर्धार केला. महाराजांच्या सारथ्याबरोबर निरोप पाठवून बाबांना बोलावून घ्यावे. तो निरोप सारथ्याला सांगावाच लागला नाही मला. नेमका त्या क्षणी धूळ उडीत एक रथ त्वरेने आला. आमच्यापासून थोड्या अंतरावर तो थांबला. त्या रथातून बाबा आणि ऋषपर्वा खाली उतरले. फार दिवसांनी दिसणाऱ्या आईला मिठी मारायला मूल धावते ना, तसे बाबा लगबगीने पुढे झाले. मला पोटाशी धरून ते माझे मस्तक थोपटू लागले. मी अभिमानाने आणि आनंदाने डोळे मिटून घेतले. मध्येच माझा एक गाल किंचित ओला झाल्यासारखा वाटला मला. मी हळूच डोळे उघडून पाहिले. बाबांचे डोळे पाणावून गेले होते. तपस्वी शुक्राचार्य आपली लाडकी मुलगी सुरक्षित आहे हे पाहून भान विसरले होते. आनंदाने अश्रू गाळीत होते. ययाती महाराज हे कौतुकानं पाहत होते. केवढी धन्यता वाटली मला या क्षणी. मोठ्या कष्टाने हुंदका आवरीत बाबा म्हणाले, देव. वर पाहून डोळे मोठे करीत मी हळूच म्हटले, देवी. बाबांनी क्षीण हास्य केले. मग ते म्हणाले, देवी. त्यांच्यापासून दूर होत मी म्हटले, देवी आता तुमची राहिली नाही बाबा. मी ययाती महाराजांकडे सलज्ज आणि साभिप्राय कटाक्ष फेकला. लगेच खाली मान घालून मी उभी राहिले. महाराजांनी पुढे होऊन बाबांना अभिवादन केले. ते कोण, इथं ऐनवेळी कसे आले, यांचे येणे कसे घडले, म्हणून माझे प्राण कसे वाचले हे सारे महाराजांच्या मदतीने मी बाबांना सांगितले. ते ऐकून त्यांना अतिशय हर्ष झाला. आम्हा दोघांना मनपूर्वक आशीर्वाद देत ते ऋषपर्वाकडे वळून म्हणाले, कधी कधी भाग्यसुद्धा संकटांचं रूप घेऊन येतं. आजचा हा सारा मंगल प्रसंग तसाच आहे. राजा, हिच्या विवाहाच्या सोहळ्याची तयारी कर. सारा नगर शृंगारा. दानवांच्या दृष्टीने मोठा आनंदाचा दिवस आहे हा. हिची सासरी पाठवणी केली की हा शुक्राचार्य नव्या तपश्चर्याला मोकळा झाला. मध्यंतरी रुष्ट झालेले दैव पुन्हा प्रसन्न होत आहे असं दिसतंय. चला ययाती महाराज,
या रथात बसून नगरात चला. देवी, तू हो पुढं. मी जागेवरून हलले नाही. तोंडाने एक शब्दसुद्धा उच्चारला नाही. ऋषपर्वा पुढे येऊन मला म्हणाले, झालं गेलं सर्व विसरून. मी उसळून उद्गारले, जो घाव घालतो त्याला तो विसरून जाणं सोपं असतं, पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो त्याला त्याचा विसर पडत नाही. तो प्राणांतिक वेदनांनी तळमळत असतो. तुमच्या मुलीनं आज मला विहीर ढकलून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. ते सुद्धा एक वेळ मी सोसलं असतं, पण ती बाबांना उद्देशून जे भलतं सलतं बोलली, काळजाला घरं पडली माझ्या. बाबांनी कठोर स्वराने विचारले, काय म्हणाली शर्मिष्ठा? मी म्हणाले, कसं सांगू ते बाबा मी तुम्हाला. ती मला टोचून म्हणाली, मी राजकन्या आहे, तू भिक्षुकाची मुलगी आहेस. तुझा बाप माझ्या पित्याच्या दरबारात एक भाट म्हणून, एक याचक म्हणून, एक स्तुतीपाठक म्हणून उभा असतो. माझ्या वडिलांच्या पुढं हात जोडून तो दक्षिणा. ऋषपर्वा पुढे होऊन लीनतेने म्हणाले, गुरुकन्ये, शर्मिष्ठा सुद्धा लहानच आहे अजून तुझ्यासारखी. एक वस्त्रावरून तुमचं दोघींचं भांडण कसं सुरू झालं ते तिनं सांगितलं मघाशी. लहानांना पोच असत नाही, भान राहत नाही. शब्दावरनं शब्द वाढत जातो. मला तिनं विहिरीत ढकललं, यात सुद्धा तिचा काही अपराध नाही का? असं कोण म्हणेल, पण राग आंधळा असतो. शर्मिष्ठेच्या अपराधाबद्दल पदर पसरून मी तुझी क्षमा मागतो. पदर बाबांच्यासारख्या भिक्षुकांनी पसरवायचा असतो, आपल्यासारख्या राजांनी नाही. बाबांना जरूर असली तर ते जातील परत नगरात. जिथं त्यांचा आणि माझा इतका अपमान झाला आहे, तिथं मी पुन्हा पाऊलसुद्धा टाकू इच्छित नाही. लगेच ययाती महाराजांकडे वळून मी म्हटले, चला महाराज, आता इथं क्षणभरसुद्धा राहण्याचा अर्थ नाही. माहेर सोडून सासरी जाताना मुलीच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही असं मी लहानपणापासून ऐकत होते, पण मला मात्र ते सोडताना अतिशय आनंद होतोय. जिथं माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला, तपस्वी म्हणून त्रिभुवनात मान्यता पावलेल्या माझ्या वडिलांना भिक्षुक म्हणून जिथं एका पोरटीनं वैभवाच्या धुंदीत हिणवलं, तिथं पाणी प्यायलासुद्धा मी राहणार नाही. बाबा इतका वेळ स्तब्ध होते. ते म्हणाले, आणि राजा, मी सुद्धा. तप करणाऱ्याला या हिमालयात हजारो गुहा मोकळ्या आहेत. त्याला काही तुझ्या राज्याची जरुरी आहे असं नाही. ज्याच्या जीवावर आजपर्यंत तुम्ही दानव मानानं जगलात आणि ज्याच्या तपाच्या बळावर पुन्हा आपण डोकं वर काढू अशी आशा बाळगून तुम्ही त्याचा अपमान करताना, त्याच्या मुलीला प्राण घेण्याचा प्रयत्न करताना. ऋषपर्वा मध्येच म्हणाले, गुरुदेव, देवयानीचा काहीतरी गैरसमज. बाबा गर्जना करून म्हणाले, हा मी चाललो. न्याय अन्यायाचा निवाडा करीत बसायला मला वेळ नाही. ऋषपर्वा गुडघे टेकून बाबांचे पाय धरीत म्हणाले, गुरु माऊलींचं आपल्याकडं अशी पाठ फिरवली तर समुद्रात जीव देण्याशिवाय आम्हाला दुसरी कुठली गती आहे का? शर्मिष्ठेच्या हातून घोर अपराध घडला आहे. गुरुदेवांनी तिला हवी ती शिक्षा द्यावी. हो की चूक करता मी तिला अंमलात आणीन. या क्षणी तिला इथं आणवितो. आपल्या आणि गुरुकन्येच्या 100दा पाया पडायला लावतो. दोघांची क्षमा मागायला तिला आज्ञा करतो. ही शिक्षा सौम्य वाटत असेल तर या क्षणी तिला दानवांच्या राज्यातून हाकलून देतो. तिनं देवयानीचा अक्षम्य अपराध केला आहे. ही जी शिक्षा देईल ती तत्काळ भोगायला शर्मिष्ठा तयार असेल तरच मी पुन्हा नगरात पाय ठेवीन. ऋषपर्वा माझ्याकडे वळून म्हणाले, गुरुकन्ये, तू सांगशील ती शिक्षा? मी मध्येच म्हणाले, महाराज, जो शब्द पाळला नाही तोच माणसाने द्यावा. मी शिक्षा सांगितली आणि ती तुम्ही अमान्य केली तर? काही झालं तरी शमाची तू मैत्रीण आहेस. बालपणापासून तुम्ही दोघी बरोबर वाढला आहात. तू तिला भलती शिक्षा करशील. गुरुदेवांच्या चरणांशी शपथ घेऊन मी तुला वचन देतो की शर्मिष्ठेला तू जशी शिक्षा देशील तशी मी मोठ्या आनंदानं. मी राजकन्या आहे, तू भिक्षुकाची मुलगी आहेस. हे शर्मिष्ठेचे उर्मट शब्द अजून कानात घुमत होते. या घमेंडकर मुलीला चांगली अद्दल घडावी अशी शिक्षा झाली पाहिजे असे एकसारखे मन म्हणत होते. मी राजकन्या आहे या कल्पनेनं ती असा तोरा मिरवते का? आपल्या वैभवाच्या धुंदीत दरव्याने दिलहरी लोकांचा ही उपवास करते. ठीक आहे, तोरा उतरेल.
धुंदी नाहीशी होईल अशी शिक्षा देते तिला. मी बोलून गेले, शर्मिष्ठानं माझी दासी झाली पाहिजे. दासी? एकदम काळ्या ठिक्कर पडलेल्या ऋषपर्वा महाराजांच्या तोंडून कष्टाने एवढाच उद्गार निघाला. माझा विजय झाला होता. मी तारस्वराने म्हणाले, हो, शर्मिष्ठानं माझी दासी झाली पाहिजे. या हस्तिनापूरच्या महाराणीची दासी झालं पाहिजे तिने. दासी म्हणून जन्मभर माझी सेवा करायला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर हस्तिनापूरला आलं पाहिजे. हे घटकेचे टोल पडले. 2 घटकातील एक घटका संपली. फक्त एक घटका उरली. एका घटकेत एवढ्या थोड्या वेळात माझा जन्माचा निर्णय घ्यायला हवा. देवयानीची दासी व्हायचे की? बाबांचे हे पत्र समोर पडले आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला पाठवलेले पहिले वहिले पत्र. त्यांची क्षमा आजपर्यंत त्यांना सोडून कुठे दूर गेलीच नाही. मग तिला पत्र पाठवण्याचा प्रश्न येणार कुठून? तो आज आला अशा वेड्या वाकड्या रीतीने आला. आम्ही दोघे इतके जवळ असून त्यांना मला पत्र लिहिण्याचा प्रसंग आला. पूर्वजन्माच्या वैरासारखा दावा साधून हा प्रसंग आला. आज वसंतोत्सवाचा पहिला दिवस. आज अरुणोदय झाला. तो लहानपणाप्रमाणेच महालाच्या खिडकीतून माझ्यावर गुलाल उधळीत. मी शय्येवरून डोळे भरून ते पाहत होते. मध्येच मनातल्या मनात लाजले. तो अरुण लग्नातल्या पवित्र होमासारखा वाटला मला. मग रात्री झोपायला जाताना आईने केलेल्या थट्टेची आठवण झाली. ती मला कुरवाळीत म्हणाली होती, क्षमा, हे युद्ध थांबलं ते फार बरं झालं बघ. आता आर्यवर्तातला कुणीतरी चांगला राजा पाहून हस्तिनापूरचा ययाती राजा फार शूर निगुणी आहे म्हणे. लहान असतानाच अश्वमेधाचा घोडा घेऊन तो दिग्विजयाला गेला होता. मोठा देखणा सुद्धा आहे म्हणतात. माझ्या या नाजूक फुलाला शोभेल असा. तिचे हे बोलणे ऐकून, ईश्श, हे काय गाई, असे म्हणून मी तोंडावर पांघरून ओढले हे खरे. पण सारी रात्र मी गोड गोड स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते. त्यातला एक झोक्याने मला हस्तिनापुरात नेऊन टाकले होते, ययाती महाराजांची पट्टराणी करून. अरुणोदयाच्या वेळी मी जागे झाले तेव्हा सुद्धा या स्वप्नाची धुंदी माझ्या डोळ्यांवरून उतरली नव्हती. पण जीवन किती भीषण आहे, किती विरोधपूर्ण आहे. सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असते. आज सकाळी पूर्वेकडे उगवलेला सूर्य पश्चिमेकडे झुकला सुद्धा नाही. इतक्यात माझ्यावर हस्तिनापूरला जायची पाळी आली आहे. याच ययाती महाराजांच्या राजवाड्यात, पण त्यांची राणी म्हणून नव्हे, तर त्यांच्या महाराणीची दासी म्हणून. सकाळी जलक्रीडेच्या वेळी माझ्या तोंडून नाही नाही ते शब्द गेले. ते जायला नको होते. देवयानीला लागेल असे मी खूप खूप बोलले. मी ते बोलायला नको होते. पण मी तरी काय करू? मनावर, जिभेवर, कशावर माझा ताबा राहिला नाही. लहानपणापासून मी पाहतीये, माझा पाणउतारा करायची एक सुद्धा संधी देवयानीने कधी गमावली नाही. ती ऋषिकन्या आहे, माझ्यासारखी राजकन्या झाली नाही. हा काय माझा अपराध? पण जिथे तिथे पावलोपावली देवयानी शर्मिष्ठेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा अट्टहास ती सदैव करीत आली आहे. आम्ही दोघी 3-4 वर्षांच्या असू. नौकाविहाराला नेले होते आम्हाला दासींनी. देवयानी पाण्यात वाकून पाहू लागली. मग टाळ्यापिटीत ती म्हणाली, ए क्षमा, ही कोण बघ, छान छान मुलगी मला खेळायला बोलवते. मी पाण्यात वाकून पाहिले. मलाही माझ्यासारखीच असलेली एक मुलगी हसून बोलवीत होती. मी म्हटले, ही बघ, मला सुद्धा एक छान मुलगी बोलवते. देवयानी नाक मुरडून ओरडून म्हणाली, तुझी मुलगी घाण आहे, माझी छान आहे. आम्ही दोघी 8-10 वर्षांच्या झालो. वसंतोत्सवातल्या एका नाटुकल्यात आम्हा दोघींना गुरुजींनी भूमिका दिल्या. त्या नाटकात त्यांनी मला वनराणी केले होते, तिला फुलराणी केले होते. देवयानी दिसायची सुंदर, नाचायची चांगली, म्हणून तिला फुलराणी केले होते त्यांनी. आरंभी नुसती कळी, मग अर्धवट उमललेले फूल, मग पूर्णपणे फुललेले फूल, अशी 3 नृत्य त्यांनी तिला घातली होती. वनराणीला नृत्य नव्हते. माझी नृत्यात गतीच नव्हती. पण फुलराणी ही वनराणीपेक्षा मानाने कमी म्हणून देवयानीने वनराणी होण्याचा हट्ट धरला. शेवटी गुरुजींना त्या वनराणीला नृत्य घालावी लागली. फुलराणीची ती नृत्य करण्याइतके मला नाचता येत नव्हते.
त्यामुळे तिच्या हट्टापायी साऱ्या नाटकाचा विरोध झाला. आम्ही 15-16 वर्षांचे झालो. त्या वर्षीच्या उत्सवात नगरातल्या मोठमोठ्या मुलींच्या अनेक स्पर्धा ठेवल्या होत्या. नृत्य स्पर्धा, गीत स्पर्धा, काव्य स्पर्धा असल्या कितीतरी स्पर्धा होत्या तिथं. नृत्यात, गीतात, सौंदर्यात सगळीकडे देवयानी पहिली आली. मात्र काव्यात माझी कविता सरस ठरली. ही लगेच रुसली, रागावली, डोक्यात राग घालून जाऊ लागली. मी शुक्राचार्यांची मुलगी आहे. माझे बाबा त्रिभुवनात कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. माझीच कविता चांगली आहे. शर्मिष्ठा राजकन्या आहे म्हणून हे परीक्षक तिची कविता चांगली ठरवून अन्याय करीत आहेत, असे ती म्हणू लागली. शेवटी परीक्षकांनी ते पारितोषिक आम्हा दोघींमध्ये वाटून दिले. तेव्हा कुठे ती गप्प बसली. त्यावेळी मला पहिले पारितोषिक मिळाले ते फक्त चित्रस्पर्धेतले. ते सुद्धा देवयानीला चित्रे काढता येत नव्हती म्हणून. तिचे वडील संजीवनीसाठी तपश्चर्या करीत बसलेले. संजीवनीच्या साह्याने दानव देवांवर विजय मिळवणार म्हणून देवयानीला काही दुखवायचे नाही हे बाबांचे म्हणणे होते. एक ना दोन तिच्या अहमपणाच्या 1000 गोष्टी माझ्या मनात खोल जाऊन बसल्या होत्या, धुमसत होत्या त्या. सकाळी मी नेसलेले वस्त्र ती हिसकावून घेऊ लागली तेव्हा त्याचा सर्वांचा स्फोट झाला. पण हे मी कुणाला सांगू, कुणाला कसे समजावून देऊ? 4 वाईट शब्द माझ्या तोंडातून गेले, पण ते माझे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. मी दासी व्हायचे? शर्मिष्ठेने दासी व्हायचे? अष्टपहर स्वतःची पूजा करीत बसणाऱ्या या पाषाणाच्या सुंदर पुतळीची मी दासी हो? छे, शक्य नाही ते. तर मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आज मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.